मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र। तर आपण कालपर्यंत काय बघत होतो? निक्षेप। निक्षेप म्हणजे काय? तर वस्तूमध्ये तसं म्हणजे एक कल्पना ठेवणं, म्हणजे आता नाव आहे तर त्या वस्तूला ओळखण्यासाठी किंवा लोकव्यवहार चालण्यासाठी तिथं नाव ठेवणं, किंवा तिथं काय आहे तर त्या एखाद्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीची किंवा त्या भगवंतांची कल्पना करणं, म्हणजे हे काय आहे? स्थापना निक्षेप, नाम निक्षेप, किंवा पुढं होणाऱ्या किंवा आधी होऊन गेलेल्या घटनांचं त्याच्यावर काय करणं तर आरोप करणं, किंवा ती गोष्ट तशी आहे असं समजणं. त्याच्यानंतर अजून काय आहे? प्रत्यक्षात ती क्रिया करतोय म्हणून त्याला त्या अपेक्षेने बघणं. तर हे काय झालं? निक्षेप असं म्हटलेलं आहे. नाम निक्षेप, स्थापना निक्षेप, द्रव्य निक्षेप आणि भाव निक्षेप, हे 4 निक्षेप आपण काल बघितले. आता त्याच्या पुढं म्हणजे हे सगळं समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं का आहे? तर ह्याच्याद्वारे आपल्याला कुठल्या शब्दाचा अर्थ कुठं काय घेतला पाहिजे, किंवा योग्य काय आहे अयोग्य काय आहे, हे सगळं समजण्यासाठी आपण तिथं त्यामागची अपेक्षा जी असते तर ती ह्याच्या निक्षेपाच्या द्वारे बघितलं. मग आता 6वं सूत्र आहे, आज आपण 6वं सूत्र बघणार आहे. तर ह्या सूत्रामध्ये काय सांगितलं आहे की जे सम्यक दर्शन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कशासाठी महत्त्वाचं आहे? मोक्षमार्ग त्याशिवाय सुरू होत नाही, त्याशिवाय आपलं कर्म नष्ट होणार नाही, त्याशिवाय आपला संसार संपणार नाही, किंवा आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सम्यक दर्शन महत्त्वाचं आहे. मग ह्या सम्यक दर्शनाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सगळ्या प्रकाराने प्रयत्न करतो. म्हणजे निक्षेप वगैरे सुद्धा कशासाठी आहेत? तर हे जिनवाणीमध्ये जे काही उपदेश आहे तर तो उपदेश आपल्याला योग्य पद्धतीने, म्हणजे त्याच्या मागची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा कुठल्या अपेक्षेने उपदेश दिलेला आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला हे भूमिका समजली नाही किंवा अपेक्षा समजली नाही तर मग तिथं काय होणार आहे? आपल्याला चुकीचं ज्ञान, चुकीचं श्रद्धान होणार आहे. मग आता आपण असं म्हणतो ना की शुभ भावाने धर्म होतो, असं व्यवहाराने म्हटलं जातं, पण त्याच्या मागचा हेतू काय आहे नक्की? शुभ भावाच्या द्वारे आपल्याला शुद्ध भावामध्ये जायचं आहे. म्हणजे त्या शुद्ध भावाने खरा धर्म होणार आहे, पण त्या शुद्ध भावामध्ये जाण्यासाठी आपल्याला तिथं शुभ भाव गरजेचा आहे. म्हणजे हे त्याच्यामधलं जे काही भाव आहे तर तो भाव समजून घेणं, त्याच्या मागची भूमिका, किंवा त्याच्यामागं जरी आता तिथं शुभ भावाने धर्म म्हटलं आहे तरी पण तिथं उपचाराने ते म्हटलं जातं, त्याच्यामधून आपल्याला शुद्ध धर्माची प्राप्ती करायची आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण हे सगळं काय आहे तर स्पष्टीकरणाच्या द्वारे समजून घेत आहे. मग आता 6वं जे सूत्र आहे ह्या सूत्राच्या द्वारे आपल्याला हे सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे, कुठल्या मार्गाने करायचं आहे, किंवा त्याचे उपाय काय आहेत तर ते उपाय इथं आपल्याला सांगितले जातात. निश्चय सम्यक दर्शनादी का उपाय. निश्चय म्हणजे काय? जे जसं आहे तसं खऱ्या रूपामध्ये, खऱ्या स्वरूपामध्ये किंवा शुद्ध स्वरूपामध्ये. म्हणजे निश्चय म्हटले म्हणजे तिथं अजून दुसरा कुठला आहे तर व्यवहार एक आहे. मग आपल्याला 2 मार्गाने सम्यक दर्शन सांगितलं होतं, किंवा 2 मार्गाचं सम्यक दर्शन आहे प्रकार हे आपण बघितलं होतं. कुठले 2 मार्ग? एक व्यवहार सम्यक दर्शन आणि एक निश्चय सम्यक दर्शन. आपल्याला महत्त्वाचं कुठलं आहे? निश्चय सम्यक दर्शन प्राप्त करायचे किंवा निश्चय सम्यक दर्शनाकडे पोहोचायचे. मग तिथं पोहोचत असताना आपल्याला कुठला मार्ग आहे किंवा माध्यम काय आहे, साधन काय आहे तर व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलं जातं. पण मुख्यता कशाची आहे? निश्चय मोक्ष मार्गाची आहे. मग आता व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे आणि निश्चय मोक्ष मार्ग काय आहे हे आपण बघितले. तर थोडक्यात कोण सांगते? 1-2 ओळीमध्ये व्यवहार मोक्ष मार्ग काय काय सांगितले? 4 मुद्दे. पहिल्यांदा तर खरे देवशास्त्र गुरु यांच्याबद्दल श्रद्धान, म्हणजेच तिथं हे झालं की बाकीचे खरे देवशास्त्र सोडून बाकीचे जे कोणी ह्या व्यवहारामध्ये संसारामध्ये आपल्याला देवशास्त्र गुरु दिसत असतील पण तिथं जर खरेपणा नाही तर ते त्यांचं काय झालं? तिथं आपोआप तिथं त्यांचा विषय राहिला नाही. म्हणजे आपल्याला कोण पाहिजे तर खरे देवशास्त्र गुरु.
आणि त्यांच्यावर श्रद्धा, हे पहिलं व्यवहार सम्यक दर्शनाचा पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, 7 तत्वांवर श्रद्धा. 7 तत्व काय आहेत, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. हे 7 तत्व, त्यांचं स्वरूप काय आहे हे जाणून त्याच्यावर श्रद्धा, हे असंच आहे असं सोडून दुसरं नाही. मी जीवच आहे, मी प्राप्त पर्याय म्हणजे जीव नाही, शरीर म्हणजे जीव नाही, मनुष्य म्हणजे जीव नाही, तर त्यामध्ये असलेला ज्ञान दर्शन स्वरूपी जाणणारा जो आहे तर तो जीव आहे, असं श्रद्धान. म्हणजे 7 तत्वांचं श्रद्धान प्रत्येकाचा असा. आपण आता इथं मुख्यतेने जीव तत्वाचं बघतोय. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय आहे, स्व आणि पर याच्यामध्ये भेदविज्ञान. जे माझं आहे ते जाणलं, मग हे जाणल्यामुळं काय झालं, जे माझं नव्हतं पण आजपर्यंत त्याला मी माझं समजत आलो होतो, त्याला पण काय केलं आता माझ्यापासून वेगळं समजलं. हे पर आहे, हे स्व आहे. असा तिथं काय झाला, मध्ये भेद झाला. ज्यांना आपण अखंडपणे एक समजत होतो, स्व आणि पर ह्या दोन्हीला आपण काय करत होतो, एकत्रितपणे हे म्हणजे मी किंवा हे माझं असं आपण तिथं समजत होतो. तिथं आता काय झाली, एक भेद झाला किंवा तिथं एक प्रकारची लिमिट आलं, मर्यादा आली की एवढंच माझं आहे, हेच माझं आहे, हे सोडून माझ्या संयोगामध्ये जे जे आहे तर ते काय आहे, पर आहे. असा तिथं विश्वास, ते काय आहे, स्व आणि पर ह्याच्याबद्दलचं श्रद्धा. आणि चौथं, जेव्हा आपल्याला माझं काय आहे समजलं तेव्हा आपलं लक्ष कुठं असणार, कशामध्ये आपली रुची असणार, तर माझं जे आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी किंवा त्याला सांभाळण्यासाठी आपले तिथं प्रयत्न असतात. मग ही जी आत्म्याबद्दलची किंवा स्वतःच्या तत्वाबद्दलची जी रुची आहे तर तीच काय म्हटलेली आहे, आत्मतत्वाची रुची. म्हणजे हे सगळं व्यवहाराने, म्हणजे अजून आपला उपयोग बाहेर आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न, माझं काय आहे काय नाही हे जाणण्याचा प्रयत्न, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न, हे तर सगळं काय आहे, व्यवहार मोक्ष मार्ग आहे. आणि जेव्हा हे आपल्याला व्यवहार मोक्ष मार्ग समजतोय, त्याच्यावर श्रद्धान होतोय, त्यानंतर आपण काय करतोय, स्वतःच्या आत्म्याला जाणण्याचा तिथं पुरुषार्थ करतोय, आत्म्यामध्ये राहण्यासाठी आपण तिथं प्रयत्न करतोय, पुरुषार्थ करतोय आणि त्याद्वारे स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करतोय. तर हे काय आहे, निश्चय मोक्ष मार्ग आहे. म्हणजे आपल्याला मुख्यतेने कुठं जायचं आहे, स्वतःच्या घरामध्ये. त्या घरामध्ये जात असताना आपण रस्त्यावर आहोत, बाहेर आहोत किंवा कुठंतरी अडकलेले आहोत, तिथून अगोदर सुरक्षित ठिकाणी यायचं म्हणजे अंगण आहे जे आपल्या घराच्या बाहेर आहे. मग रस्त्यावरून अंगणात आलो, त्याच्यानंतर आपल्याला अंगणात थांबायचं नाही आहे. आपलं ध्येय काय आहे, जे सर्वात सुरक्षित किंवा जिथं माझी सगळी संपत्ती, जिथं माझ्या सगळ्या वस्तू, माझं वैभव आहे, तिथं म्हणजे माझ्या घरामध्ये मला पोहोचायचं आहे. तर ते म्हणजे काय आहे, तर निश्चय सम्यक दर्शन आहे. मग ह्या निश्चय सम्यक दर्शनाला प्राप्त करण्यासाठी काय उपाय आहेत ते इथं सांगितले. 6वं सूत्र आहे, प्रमाण नयैरधिगमः. मोक्ष मार्ग म्हणजे आपलं जेवढं आहे, आपलं अस्तित्व, आपलं ज्याच्यावर आपला हक्क आहे किंवा जिथं आपल्याला आपलं सोडून दुसरं कोणी हे माझं आहे असं म्हणू शकणार नाही, तर ते जे आपलं म्हणून जे असतं, तर आपलं घर, आपल्या घरामधल्या वस्तूवर दुसरा कोणी हक्क दाखवू शकतो का, हे घर माझं आहे असं म्हणू शकतो का, आपलं तिथं नाव आहे त्या घरावर किंवा हे घर माझं आहे हे प्रूफ आहे म्हणून तिथं काय झालं, ते माझं आहे. मग आपलं घर सोडून आजूबाजूला जी घरं दिसतात तर ती आपली आहेत का, ती आपली नाहीत. म्हणजे तिथं काय झालं, ते पर आहे हा निर्णय झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये येतो, हे घर माझं आहे आणि मला माझ्या घरामध्ये जे जे काही आहे ते सगळं तेवढंच माझं आहे आणि तिथंच मला माझ्या घरामध्ये राहणं, ह्याच्याचमध्ये मला सुरक्षितता आहे, तिथंच माझं सुख आहे. हा आपल्याला जेव्हा विश्वास किंवा श्रद्धा होते तेव्हा आपण काय करतोय, त्या घरामध्ये राहण्याचाच प्रयत्न करतोय. जे आपलं नाही तिथं जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे का. जर आपण आपलं सोडून बाहेर माझं माझं म्हणायला गेलो तर तिथं काय होणार आहे, आपलं घर आहे ते सोडून आपण दुसऱ्याच्या घराला काय म्हणतो, हे घर माझं आहे असं जेव्हा म्हणणार तेव्हा तिथं काय होणार, आपल्याला काहीतरी शिक्षा होणार. तुमचं घर नसताना तुम्ही माझ्या घरात का शिरलाय म्हणून आपल्याला हकलून काढलं जाईल. म्हणजे असं एक उदाहरणार्थ घरासाठी घेतोय, असं सगळ्या वस्तूंमध्ये. मग हे आजपर्यंत आपण काय केलं, जे आपलं नाही त्याला आपण आपलं 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 समजलं. कशाला,
ह्या शरीराला आपण आपलं समजतोय. ह्या शरीराच्या निमित्तामध्ये जे काही आपले नातेवाईक, मुलं बाळं, आई वडील, नवरा बायको, घरदार, ह्या सगळ्यांना आपण काय समजतोय, हे माझं 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 करतोय. पण ते खरं आपलं आहे का? नाही. तर हे जेव्हा आपल्याला कळतं, कशाच्याद्वारे कळतं? व्यवहार सम्यक दर्शनाच्या द्वारे कळतं की हे जीवाचं अस्तित्व सोडून बाकी सगळा माझा संयोग जो आहे तर तो काय आहे? पर आहे. म्हणजे तिथं गेल्यानंतर काय होतंय? मला शिक्षा होती. कुठली शिक्षा होतीये? दुसऱ्याच्या वस्तूला मी माझी वस्तू म्हणून हक्क दाखवला तर तिथं काय होणार आहे? आपल्याला शिक्षा होणार आहे, किंवा तिथं आपल्यावर गुन्हा दाखल केला जाईल की ह्यांनी आमची वस्तू माझी वस्तू म्हणून घेतली, चोरी म्हटलं जाईल. आणि अशा पद्धतीने काय होणार आहे? पराला आपलं मानल्यामुळे आपल्याला तिथं कुठल्या ना कुठल्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. मग आजपर्यंत आपल्याला अशी शिक्षा होत आली आहे अनादिकाळापासून. कुठली शिक्षा होती आपल्याला अनादिकाळापासून? आपण शरीराला माझं म्हणतोय, ही मुलं माझी, हे घर माझं, हे कपडे माझे, हे पैसे माझे, असं आपण काय करतोय? परद्रव्याला माझं माझं म्हणत आलोय. मग ह्यामुळं आपल्याला शिक्षा कुठली झाली आहे? तिथं काय होतंय? कर्म बांधलं जातंय. आणि हे कर्म आपल्याला काय करतंय? मग त्या संयोगामध्ये घेऊन परत आपल्याला तिथं दुःखालाच तिथं प्राप्त करून देते. मग हे कशाची शिक्षा आहे? परद्रव्याला आपलं मानतोय, म्हणजेच आपलं काय आहे ते जाणत नाही आणि परामध्ये आपलं हक्क दाखवायला जातोय. त्याची शिक्षा म्हणून आपल्याला हे 4 गतीचं भ्रमण, ह्या शरीराची प्राप्ती, ह्या शरीराच्या निमित्तामध्ये सगळ्या परिग्रहाला गोळा करायचं, त्याच्यासाठी रागद्वेष करायचं, त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची पापं करायची आणि मग काय करायचं? परत परत त्याच्या निमित्तात बांधलेलं कर्म परत भोगून तिथं दुःखाला प्राप्त व्हायचं. हे आपलं काय चाललं आहे? अनादिकाळापासून. कशाची शिक्षा आहे? पराला आपलं मानतोय. मग जेव्हा आपल्याला 7 तत्वांच्या द्वारे किंवा देवशास्त्र गुरूंच्या द्वारे हे समजलं की हे माझं आहे आणि हे माझं नाही, हे माझं घर आहे, असा तिथं काय झाला? निर्णय झाला. हा आपला निर्णय झाला म्हणजे काय झालं? हे घर सोडून बाकीचं जे काही माझ्या संयोगामध्ये आहे किंवा आजूबाजूला जी घरं दिसत आहेत तर ती घरं म्हणजे काय आहे? पर आहेत. तिथं माझा हक्क नाही, किंवा तिथं जर मी माझं म्हणायला गेलो तर तिथं मला शिक्षा होणार आहे. हे तिथं आपल्याला समजलं. मग आपल्याला आता कळतंय तिथं गेलं तर शिक्षा होती. मग आपण काय करतोय? ज्या गोष्टीमुळे मला शिक्षा होती त्या गोष्टीला आपण टाळतोय, त्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतोय, त्या गोष्टीपासून आपण दूर जायचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय करतोय? स्वतःच्या घरामध्ये येतोय, स्वतःच्या घरामध्ये येतोय. स्वतःच्या घरामध्ये आता आपण सुरक्षित आहोत. तिथं येऊन आपल्याला कोणी शिक्षा देणार नाही, तिथं येऊन आपल्याला कोणी त्रास देणार नाही, हे आपल्याला कळतंय. मग आपण आपल्या घरामध्ये जे आहे त्या गोष्टीचा आपण तिथं आनंदाने तिथं अनुभव करतोय. मग हे आपलं घर म्हणजे काय? आपलं जीवद्रव्य, आपलं वैभव म्हणजे काय? ह्या जीवाचे असलेले अनंत गुण, सुख आहे, ज्ञान आहे, तिथं आपल्याला कोणी त्रास देऊ शकणार नाही अशी आपल्याजवळ शक्ती आहे. हे सगळं आपलं वैभव आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्या वैभवामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि हे आपल्या घरामध्ये राहणं, त्याच्यामध्ये आनंद मानणं किंवा आनंदाचा अनुभव घेणं, तर हे काय आहे? निश्चय सम्यक दर्शन आहे. लक्षात येतंय? निश्चय सम्यक दर्शन म्हणजे उदाहरणाने जर बघायचं गेलं तर बाहेरचं सगळं आपलं नाही हा निर्णय केल्यानंतर आपल्या घरामध्ये येऊन राहणं, आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याला भोगणं, त्याच्यामध्ये आनंद घेणं, आणि बाहेरचं जे आपलं नव्हतं त्याच्याबद्दल आपण आजपर्यंत जे जे काही राग द्वेष केले तर त्याच्याबद्दल पश्चाताप पण होतोय आपल्याला की आजपर्यंत ह्या चुका केल्या म्हणून मला शिक्षा मिळाली, मला आता त्या चुका करायच्या नाहीत, ही जाणीव आहे, तसं ज्ञान आहे, तसं श्रद्धान आहे. म्हणून आपल्या घरामध्ये राहण्याचा आपल्याला तिथं पुरुषार्थ आपल्याकडनं सहज घडतोय. आणि आपल्या घरामध्ये काही कमी नाही आहे, बाहेरून कुठली गोष्ट आणायची गरज नाही, इतकं अनंत काळासाठी पुरल एवढं वैभव आपलं स्वतःचं स्वतःमध्ये आहे. आणि ते वैभव समजल्यानंतर तिथं काय आहे? आनंदी आनंद आहे. तिथं कुठले कष्ट नाही आहे, तिथं कुठलं दुःख नाही आहे, ते सुख संपेल, ते आनंद संपेल अशी भीती नाही आहे, कोणी येऊ शकणार नाही असं आपलं काय आहे तर अभेद्य, जसा किल्ला असतो ना अभेद्य किल्ला, त्याच्यामध्ये कोणी बाहेरून प्रवेशच करू शकणार नाही, इतकं त्याचा कडेकोट बंदोबस्त. तसं आपलं आत्मद्रव्य, आपलं जीवद्रव्य असं कडेकोट बंदोबस्ताने सहित आहे. कशाने आपला बंदोबस्त झाला आहे म्हणजे बाहेरचं कुणाला आत येऊ देत नाही किंवा आतलं काही बाहेर जाणार नाही असा कडेकोट बंदोबस्त आपल्यामध्ये आहे. कशाच्या द्वारे आहे हा बंदोबस्त?
तर ते सगळे सुद्धा आपल्यामध्ये तसे गुण आहेत. आपल्यामध्ये अस्तित्व गुण आहे. अस्तित्व गुण काय करतोय, आपलं हे जे वैभव आहे त्याचा कधी नाश होऊ देत नाही. किंवा अगुरु लघुत्व गुण आहे आपल्यामध्ये आहे, म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये आहे. हे सामान्य गुणामध्ये येतं, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व आणि अगुरु लघुत्व. तर हा अगुरु लघुत्व गुण हा इतका महत्त्वाचा आहे. ह्याची व्याख्या काय आहे की जे आपले अनंत गुण आहेत तर ते अनंत गुण वेगळे होत नाहीत, किंवा बाहेरचं जे काही आहे ते बाहेरचं पण आपल्या द्रव्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. जर बाहेरचं कोणी आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तर तिथं काय झालं, बाहेरचं कोणी येऊन मला त्रास देणार नाही, माझ्या घरातलं कोणी बाहेरचं घेऊन जाऊ शकणार नाही. तर हे वॉचमनचं काम कोण करतं आहे, अगुरु लघुत्व नावाचा गुण करतो आहे. म्हणजे स्वतःचं द्रव्याचा कधी तिथं नाश होणार नाही, स्वतःचे गुण कधी नष्ट होणार नाहीत, किंवा आपले जे गुण आहेत तर ते वेगळे होणार नाहीत, ते गुण वेगळे होऊन कुठं बिखरून जाणार नाहीत. म्हणजे हे सगळं काय आहे तर अगुरु लघुत्व गुण ह्या सगळ्या गुणांना, ह्या द्रव्याला सांभाळायचं काम करतो आहे. म्हणजे आपले गुण बाहेर जाऊ शकत नाहीत, किंवा बाहेरचे जे अनंत बाकीचे गुण आहेत, द्रव्य आहेत तर ते आपल्या द्रव्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळं आपण कसे आहोत तर अगदी निवांत सुरक्षित आहोत. आपल्याला कोणी त्रास देऊ शकणार नाही, आपलं वैभव कधी नष्ट होऊ शकणार नाही. हे ज्ञान, हेच आपल्याला श्रद्धान होतं. आणि ह्या श्रद्धानाच्याद्वारे तिथं आपली सगळी चिंता संपली, आपली सगळी आकुलता संपली, आपलं सगळं दुःख संपलं आणि आपण कसे झालो, निराकुल झालो, सुखी झालो, निश्चिंत झालो, निर्भय झालो. कशामुळं, आपल्या घरामध्ये हे सगळं आहे हे तिथं आपल्याला ज्ञान आणि श्रद्धान झालं. आणि मग त्या सगळ्या वैभवाचा आपण काय करतोय, आनंद घेतोय. तर हेच काय आहे, निश्चय सम्यक दर्शन आहे. लक्षात येतंय, हे सगळं आपलं वैभव काय आहे तर ते समजून घेण्यासाठी इथं मार्ग दाखवलाय किंवा उपाय दिलाय. तर तो उपाय कुठला आहे, प्रमाण नये रधिगमः. ज्यांच्या वेगळा असेल पान नंबर बघा, 6 नंबरचं सूत्र आहे काय, प्रमाण नयै रधिगमः. प्रमाण आणि नयाच्या द्वारे, काय ह्याचा शब्द आहे, प्रमाण आणि नय. सगळे शब्द आपल्याला नवीन आहेत, आपण त्याचा सगळा अर्थ वगैरे बघणार आहोत. तर पहिल्यांदा ह्या सूत्राचा अर्थ असा आहे, प्रमाण आणि नयाच्या द्वारे अधिगम होतो. अधिगम होतो म्हणजे काय होतं, ज्ञान होतो. अधिगम ह्या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. अधिगम म्हणजे तिथं काय होतंय तर ज्ञानाची प्राप्ती होते. मग ज्ञानाची प्राप्ती कशाच्या द्वारे होते, प्रमाण आणि नयाच्या द्वारे. म्हणजे प्रमाण आणि नय काय झाले, साधन. साधन का म्हटले, ह्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होणार आहे. ह्या सम्यक ज्ञान होणार आहे, जसं आहे तसं वस्तू स्वरूप आपल्याला समजणार आहे. कशाच्या द्वारे, प्रमाण आणि नयाच्या द्वारे. ह्या 2 गोष्टी आहेत. काय सांगितलंय, एक प्रमाण आणि दुसरं नय. ह्या दोन्हीच्या द्वारे आपल्याला तिथं काय होणार आहे, ज्ञानाची प्राप्ती. कसल्या ज्ञानाची, नुसतं ज्ञान पण नाही, सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान म्हणजे खरं ज्ञान, किंवा जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं ज्ञान आपल्याला ह्या प्रमाण आणि नयाच्या द्वारे होणार आहे. सम्यक दर्शनादि रत्नत्रय और जीवादि तत्वों का ज्ञान प्रमाण और नयों से होता है. मग आपल्याला जाणून काय घ्यायचं आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे 3 रत्नत्रय आहेत. ह्यांना आपल्याला काय करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, प्रकट करायचं आहे. मग हे प्रकट कसं करायचं, किंवा जीवादी जे 7 तत्व आहेत ते कसे आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे. तर हे जे ज्ञान होतं आहे आपल्याला, तर ते कशाच्याद्वारे होतं आहे. म्हणजे आपण म्हणतो 7 तत्वांवर श्रद्धान झालं, 7 तत्वांचं ज्ञान झालं, पण हे ज्ञान कशाच्याद्वारे होणार आहे आपल्याला, तर कुठला तरी मार्ग, कुठलं तरी साधन आहे, त्या साधनाच्याद्वारे आपल्याला हे ज्ञान होणार आहे. आणि ते साधन काय आहे, प्रमाण आणि नय. साधन म्हणजे काय, ज्याच्याद्वारे आपल्याला ती गोष्ट मिळवायची. आपल्याला कुठं पुण्याला जायचं आहे, मग पुण्याला जायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथून पुण्याला जाण्यासाठी कुठलं तरी साधन निवडावं लागेल. साधन असेल तर आपण आपल्याला पुन्हा एक उदाहरणार्थ घेतले, कुठल्याही गावाला जायचं आहे आपल्याला, तर तिथं काय पाहिजे आपल्याला, कुठलं तरी साधन. साधन म्हणजे काय, मग रेल्वे असेल, ST असेल, गाडी असेल आपली स्वतःची, जे काही असेल वाहन, तर ते वाहन म्हणजे काय झालं, तिथं साधन झालं. मग आपल्याला इथं आता काय करायचं आहे,
सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य किंवा सात तत्व हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ते समजून घेण्याचं साधन काय आहे? प्रमाण आणि नय आहे. मग आता प्रमाण कशाला म्हणायचं तर ते सांगितले. सच्चे ज्ञान को, निर्दोष ज्ञान को अर्थात सम्यक ज्ञान को प्रमाण कहते हैं. काय वाक्य सांगितलंय? सच्चे ज्ञान, सच्चे म्हणजे खरं ज्ञान, म्हणजे मिथ्या नाही. जे खरं आहे म्हणजे काय? सम्यक आहे. सम्यक आहे म्हणजेच काय झालं? तिथं एक बाजू काय आहे, दुसरी त्याची विरुद्ध बाजू, त्याचं तिथं काय केलेलं आहे? निराकरण केलेलं आहे. हे ज्ञान सम्यक आहे ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजेच तिथं कुठलंही मिथ्या ज्ञान राहिलेलं नाही, चुकीचं तिथं कुठल्या गोष्टींचं ज्ञान नाही. तर ज्ञान कसं झालंय? जशी वस्तू आहे तसं ज्ञान तिथं झालेलं आहे. अजून दुसरं विशेषण काय सांगितलंय ज्ञानाचं? ते ज्ञान निर्दोष आहे. कसं आहे? निर्दोष म्हणजे काय? त्या ज्ञानामध्ये कुठलाही दोष नाही. मग ज्ञानाचे दोष कुठले आहेत? आपण बघितलं होतं. ज्ञान कसं पाहिजे? निर्दोष पाहिजे, म्हणजे ते दोषांनी रहित पाहिजे. मग ज्ञानाचे दोष कुठले आहेत? किती आहेत? कोण सांगतंय? बरोबर. म्हणजे ज्ञानाचे 3 दोष कुठले? संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय. आता दुसरं कोणीतरी आपल्याला झालंय तर त्या ज्ञानामध्ये असा संशय येणार की हे असं आहे का तसं आहे, नक्की कुठलं आहे? म्हणजे आता इथं तर ते दोरी दिसते का साप दिसतोय, हा निर्णय नाही आहे. म्हणजे संशय आहे ना, हे आहे का ते. मग जोपर्यंत आपल्या ज्ञानामध्ये संशय असेल तोपर्यंत तिथं निर्णय नाही आहे, आणि निर्णय नसेल तोपर्यंत आपण तिथं काही ॲक्शन घेऊ शकणार नाही आहे. जेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे की ही दोरीच आहे, मग दोरीच आहे म्हटल्यानंतर तिथं काय झालो? आपण निर्भय झालो. आता भीती आहे का? तिथं दोरी आहे हा निर्णय झाला, म्हणजेच काय झालं? तिथं तो साप नाही आहे हा पण निर्णय त्याच्यात झाला. दोरी आहे हे समजलं म्हणजेच त्याच्यामध्ये तिथं सापाचं तिथं अस्तित्व नाही, हा पण निर्णय झाला. त्यामुळं तिथं काय झालं? जर तिथं साप असता तर आपल्याला काय भीती वाटली असती, किंवा आता काय करायचं ह्याचा आपल्याला तिथं उपाय करावा लागला असता, तो विषय इथं राहिला नाही. किंवा त्याच्या उलट समजा तिथं साप आहे आणि आपण त्याला दोरी समजलो, तरीसुद्धा काय झालं? तिथं आपण त्याला दोरी समजून बिनधास्त राहणार. मग तिथं काय होणार? त्या सापाच्याद्वारे आपल्याला इजा होणार, काहीतरी त्रास होऊ शकणार. म्हणजे योग्य ज्ञान नसल्यामुळं आपल्याला तिथं काय होऊ शकतं? इजा होऊ शकते. किंवा तिथं भीती नसताना पण तिथं, म्हणजे साप नसताना पण तिथं आपण साप मानलं तर तिथं विनाकारण भीती वाटू शकते. असं काय आहे? संशयामुळं काय होतं? तिथं आकुलता, दुःख आहे. म्हणून तिथं ज्ञान कसं पाहिजे? निर्णयात्मक ज्ञान पाहिजे. काय आहे? हे आहे का ते? असं तिथं संशय न होता, नाही ही वस्तू म्हणजे दोरीच आहे किंवा ही वस्तू म्हणजे सापच आहे, असा निर्णय जो योग्य असेल तिथं. म्हणजे साप असेल तर सापाला साप, दोरी असेल तर दोरीला दोरी, असं समजणं. तर काय झालं? तिथं संशय नसणे. संशयाने रहित असलेलं ज्ञान त्याला काय म्हटलेलं आहे? दोषरहित ज्ञान. त्याच्यानंतर दुसरा दोष कुठला आहे? विपर्यय. विपर्यय कशाला म्हटलंय? म्हणजे आता तिथं आपण निर्णय तर केलाय, संशयमध्ये काय होतं? निर्णय नव्हता. मग आता आपण इथं काय केलंय? निर्णय केलाय, पण त्या निर्णयामध्ये काय केलंय? उलटं मानलंय. आहे तिथं साप आणि आपण मानतोय दोरी, आणि असं मानल्यामुळं काय झालं? तिथं भीती निर्माण झाली. आता काय करायचं? आता कसं करायचं? म्हणजे आकुलता निर्माण झाली, किंवा त्याची एक प्रकारच्या भीतीने काय होईल का अशा कल्पनेने आपल्याला त्रास झाला. म्हणजे काय आहे? निर्णय चुकीचा जर असेल तर तिथं आपल्याला काय होणार आहे? दुःख होणार आहे. म्हणून तिथं काय आहे? निर्णयसुद्धा कसा पाहिजे? जशी वस्तू आहे तसा जर निर्णय असेल तर तिथं काय झालं? ते योग्य ज्ञान झालं. मग निर्णय जरी असला आणि तो चुकीचा असला, तिथं निर्णय आहे पण तो निर्णय पण कसा पाहिजे? योग्य निर्णय पाहिजे. मग तिथं काय झालं? विपरीततेने रहित असं ते सम्यक ज्ञान म्हटलं जाईल. तिसरा दोष कुठला आहे? अनध्यवसाय. अनध्यवसाय कशाला म्हटलंय? काहीतरी आहे आणि आपल्याला ते जाणण्याची, तिथं निर्णय करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. त्यामुळं काय होणार आहे? ते ज्ञान पण कसं आहे? दुःखाला कारण आहे. म्हणून ज्ञानाचे हे जे ज्ञानाचा प्रकार कुठला आहे? तिसरा ज्ञानाचा प्रकार आहे अनध्यवसाय. अनध्यवसाय. अनध्यवसाय ह्या शब्दाचा अर्थ होतो की काहीतरी आहे, मग ते साप असेल किंवा दोरी असेल, मला काय ते जाणून घेण्याची इच्छा नाही किंवा त्याच्यामध्ये मला जिज्ञासा नाही, काय का असे ना, मला काही देणं घेणं नाही, असा भाव. तर ह्याला काय म्हटलेलं आहे? अनध्यवसाय असं म्हटलेलं आहे.
मग ज्ञान जे आहे सम्यक ज्ञान, तर ते कसं आहे? संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय ह्या तिन्ही दोषांनी रहित असं ते सम्यक ज्ञान. आणि त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? प्रमाण म्हटलेलं आहे. आता आपण इथं बघतोय ना, प्रमाण आणि नयाच्या द्वारे तिथं काय होणार आहे? ज्ञान होणार आहे. आणि ते सम्यक ज्ञान कसं आहे? तर ह्या 3 प्रकारच्या दोषांनी रहित असेल तर त्या सम्यक ज्ञानालाच प्रमाण ज्ञान किंवा प्रमाण असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? प्रमाण म्हणजे काय? थोडक्यात सम्यक ज्ञान. एका शब्दात जर बघितलं तर प्रमाण म्हणजे काय? सम्यक ज्ञान. मग सम्यक ज्ञान कसं पाहिजे? तर संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय हे दोष नसतील तर त्या ज्ञानाला तिथं सम्यक ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे तसं ज्ञान, दोषांनी रहित ज्ञान, त्याला म्हटलेलं आहे प्रमाण. त्याच्यानंतर आता पुढं काय सांगतायत? अनंत गुणों का या धर्म का समुदाय रूप अपना तथा परवस्तु का स्वरूप प्रमाण द्वारा जाना जाता है. आता हे प्रमाण म्हणजे सम्यक ज्ञान. मग ह्या सम्यक ज्ञानाच्या द्वारे, सम्यक ज्ञान काय झालं इथं? साधन. ह्या ज्ञानाच्या द्वारे आपण काय करणार आहे? सम्यक दर्शनादी त्यांना जाणण्याचा हा ज्ञान काय करते? आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून देते. ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी, सम्यक ज्ञान काय आहे, सम्यक दर्शन काय आहे, सम्यक चारित्र्य काय आहे, किंवा हे 7 तत्व काय आहेत, तर हे आपल्याला ह्या सम्यक ज्ञानाच्या द्वारे म्हणजे प्रमाण ज्ञानाच्या द्वारे सगळं समजणार आहे. मग काय समजणार आहे? वस्तू अनंत गुणांनी बनलेली आहे. वस्तू म्हणजे जे द्रव्य आहेत ह्या 3 लोकांमध्ये किंवा विश्वामध्ये, तर ह्या विश्वामध्ये असलेले जे द्रव्य आहेत तर ते द्रव्य, प्रत्येक द्रव्य अनंत गुणांनी बनलेलं आहे. अनंत गुणाला दुसरा शब्द काय आहे? गुणाला दुसरा शब्द धर्म पण म्हटलं जातं. धर्म आणि गुण हे दोन्ही काय आहे? समान अर्थी शब्द आहेत. म्हणजे आपण आता काय म्हणतो? आपला स्वभाव काय आहे? तर किंवा ज्ञानदर्शन हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणजे ज्ञान हा जीवाचा गुण आहे. ज्ञान त्यालाच काय म्हटलंय? स्वभाव म्हटलंय. आणि ज्ञानालाच दुसरा शब्द धर्म असं म्हटलेलं आहे. ज्ञान दर्शन धर्म असलेला तो जीव असं म्हटलेलं आहे. म्हणजेच गुण म्हणा किंवा धर्म म्हणा हे काय आहे? तर एकार्थवाची शब्द आहेत. मग वस्तू किंवा द्रव्य कसं आहे? अनंत गुणांनी म्हणजेच अनंत धर्माच्या समुदायाने बनलेली आहे. म्हणजे एका द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत म्हणजेच काय आहेत? अनंत धर्म आहेत. तसंच परवस्तूचं स्वरूप काय? म्हणजे माझ्या द्रव्याचं स्वरूप काय आहे, परद्रव्याचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला कशाच्या द्वारे समजणार आहे? तर ह्या प्रमाण ज्ञानाच्या द्वारे समजणार आहे किंवा प्रमाणाच्या द्वारे समजणार आहे. प्रमाण वस्तु के सर्व देश को, सर्व पहलुओं को ग्रहण करता है, जानता है. आता प्रमाण आणि नय हे वस्तूला जाणण्याचे 2 साधन सांगितले. त्यातलं प्रमाण काय करतंय? प्रमाण वस्तूच्या अखंड स्वरूपाला दाखवून देते. अखंड स्वरूप म्हणजे आत्ता आपण बघितलं वस्तू कशाने बनलेली आहे? अनंत गुणांनी बनलेली आहे. पण अनंत गुण त्या वस्तूमध्ये असले तरी ते अनंत गुण आपल्याला वेगळे वेगळे दिसत आहेत का? साखर आहे, साखरेमध्ये साखर एक द्रव्य आहे, मग ती साखर अनंत गुणांपासून बनलेली आहे, पण आपल्याला ते अनंत गुण साखरेमध्ये वेगळे वेगळे दिसत आहेत का? तर अखंड साखरेचं जे स्वरूप आहे त्या सगळ्या म्हणजे त्या एका साखरेच्या कणामध्ये ते सगळे अनंत गुण संपूर्ण त्याच्या म्हणजे त्या कणामध्ये व्यापलेले आहेत. म्हणजे जेवढा कण आहे त्या कणामध्ये सगळीकडे त्या अनंत गुणांची काय आहे? व्याप्ती आहे. म्हणजे एका साईडला आहे एक गुण, दुसऱ्या साईडला दुसरा गुण आहे असं नाही. म्हणून वस्तू कशी आहे? तर अनंत गुणांनी जरी बनलेली असली तरी अखंड म्हटली जाते. अखंड आणि अनंत गुण ह्या दोन्हींचा अर्थ लक्षात आला सगळ्यांना? वस्तू एक आहे, त्या वस्तूमध्ये अनंत गुण आहेत. अनंत गुण असली तरी ते गुण कसे आहेत? अखंड त्या वस्तूमध्ये सगळीकडे समान रीतीने व्यापलेले आहेत. आता एक कपडा आहे, तर तो कपडा समजा आता एक लाल रंगाचा कपडा आहे. आता तो लाल रंग त्या कपड्यामध्ये सगळीकडे व्यापलेला आहे की नाही? का कोपऱ्यात लाल, म्हणजे आता आपल्याला एक लालच घ्यायचं आहे फक्त
असे वेगळे वेगळे आपण कॉम्बिनेशन असू शकतं, ते इथं विषय नाही. समजून घेण्यासाठी द्रव्य कसं आहे किंवा अखंड कसं म्हटलं जातं तेवढं समजून घेण्यासाठी, समजा लाल रंगाचं आपण एक कापड घेतले, तर तो लाल रंग त्या कापडामध्ये सगळीकडे व्यापलेला आहे की नाही, तसं अनंत गुण जे आहेत तर ते द्रव्यामध्ये काय आहेत, त्या द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये व्यापलेले आहेत. म्हणजे ती वस्तू एक आहे, अखंड आहे आणि अनंत गुणांनी बनलेली आहे किंवा अनंत धर्मांच्या समूहाने बनलेली आहे. मग ही प्रत्येक आपली वस्तू काय आहे, म्हणजेच आपलं द्रव्य काय आहे आणि परद्रव्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तिथं प्रमाण ज्ञान आहे. किंवा प्रमाण ज्ञान काय करते, अखंडतेला दाखवून देते. जरी त्या वस्तूमध्ये अनंत गुण आहेत तरी पण साखर असं ते प्रमाण काय म्हणणार, ही साखर आहे, मग त्या साखरेमध्ये अनंत गुण आहेत हे त्याच्यामध्ये गर्भित झालं. कळतंय का? अजून थोडं पुढं गेल्यानंतर खुलासा होईल याचा. म्हणजे प्रमाण ज्ञान करते काय करते, सर्व देश म्हणजे काय, त्या द्रव्याचं अखंड जे स्वरूप आहे तर त्या अखंड स्वरूपाला हे प्रमाण ज्ञान काय करते, दाखवून देते. किंवा त्या ज्ञानाला तिथं जसं अखंड पूर्ण स्वरूप आहे तर पूर्ण पद्धतीने आपल्याला तिथं त्याचं ज्ञान करून देते. म्हणजे तिथं आंबा बघितला की तिथं आंबा हे प्रमाण ज्ञानाचा विषय आहे. म्हणजे तिथं आंबा लाल पिवळा आहे, आंबा हिरवा आहे, आंबा गोड आहे, आंबा कसा आहे, मऊ आहे किंवा अजून थोडा कडक आहे, असं जे काही वेगळं आपण बघतोय तर तिथं प्रमाण ज्ञानाच्याद्वारे असं वेगळं तिथं सांगितलं जाणार नाही. प्रमाण ज्ञानाच्याद्वारे एवढंच सांगितलं जाणार किंवा असं जाणलं जाणार की हा आंबा आहे. मग त्याच्यामध्ये सगळे गुण आले की नाही, हा आंबा आहे, हा पिवळा आहे, पिकलेला आहे, ह्याचा वास सुंदर आहे, हे सगळं काय झालं त्याच्यामध्ये त्या अखंडतेमध्येच गर्भित आहे. आणि असं अखंड वस्तूला दाखवून देणं, अखंड वस्तूचं ज्ञान करून देणं हे काय आहे, प्रमाणाचा विषय आहे. किंवा प्रमाण काय करते, अखंड वस्तूला दाखवून देते. आपण आता नयाचं स्वरूप बघूया. नय बघितल्यानंतर आपल्याला प्रमाण काय आहे हे लगेच लक्षात येईल. मग आता नय कशाला म्हटलंय, प्रमाण द्वारा निश्चित हुई वस्तु के एक देश को जो ज्ञान ग्रहण करता है उसे नय कहते हैं. म्हणजे आता प्रमाणाने काय सांगितलं की हा आंबा आहे. मग आता नयाचं काम काय आहे, नयाचं काम पण काय आहे, ज्ञान करून देणं, हेच नयाचं पण काम आहे. मग आता इथं नय काय काम करून देतोय आपल्याला, तर प्रमाणाने आपल्याला वस्तू काय केलं होतं, अखंड वस्तू दाखवली होती, हा आंबा आहे. मग आता नयाच्याद्वारे काय होतंय, त्याच्यामध्ये असलेली विशेषता एका अंशाला, एका गुणाला आपल्याला कुणाच्याद्वारे समजते, नय ज्ञानाच्या द्वारे समजते. मग आता आपण बघितलं होतं ना, हा आंबा आहे, हा पिवळा आहे, हा थोडा कच्चा आहे, हा थोडा पिकलेला आहे, हा मधुर आहे, हा आंबट आहे, हा मऊ आहे, हा कडक आहे, असं त्या आंब्याविषयीचं आपल्याला जे एक गुणांचं ज्ञान होतंय तर ते ज्ञान काय झालं, नय ज्ञान झालं. म्हणजे आता समजा आपण हा असं म्हटलं की हा आंबा कच्चा आहे, तर तिथं काय झालं, हा आंबा कच्चा आहे म्हणजे हा आंब्याचा एक गुण आपण बघितला. कच्चा आहे हा म्हणजे अखंड आंब्यामध्ये जे गुण आहेत तर त्या गुणांमधला फक्त एक गुण बघितला. हिरवा आहे म्हणजे तिथं त्या वर्णगुणाची पर्याय कुठली आहे, हिरवी आहे, हे तिथं आपण जाणलं. म्हणजे त्या आंब्यातल्या अनंत गुणातल्या एका अंशाला आपण जाणलं. त्याच्यानंतर काय केलं, आंबा आपण खाऊन बघितला. खाऊन बघितल्यावर काय म्हणतोय, आंबट आहे. म्हणजे आता तिथं रसगुणाच्या पर्यायाला आपण जाणलं. कुठली पर्याय आहे रसगुणाची, आंबट. मग ही एक पर्याय जाणतोय किंवा हा एक गुण जाणतोय तर त्याला काय म्हटलेलं आहे, नय म्हटलेलं आहे. असं मग आंब्याचं सगळं जे काही ज्ञान आहे आपल्याला आंबा ओळखण्यासाठी किंवा आंबा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्याच्या ह्या एक गुणाच्या द्वारे तो आंबा आपण जाणला. काय जाणला, पिकलेला आहे किंवा कच्चा आहे, पिवळा आहे किंवा हिरवा आहे, गोड आहे किंवा आंबट आहे, कडक आहे किंवा मऊ आहे, हे सगळं आता आपण मोजके गुण घेतोय, तसे त्याच्यामध्ये पण अनंत गुण आहेत. मग ह्यापैकी आपण आत्ता आंब्याला समजून घेण्यासाठी जे गुण आपण जाणले तर ते गुण जाणणं म्हणजे काय आहे, एका गुणाला जाणणं, एका अंशाला जाणणं म्हणजेच काय आहे, त्या आंब्याला आपण नयाच्या द्वारे जाणले.
असं एका अंशाला जाणत जाणत काय झाली, एक वेळ अशी आली की आपल्याला त्या आंब्याचं संपूर्ण ज्ञान झालं. आता समजा एखादी नवीन व्यक्ती आहे, त्याला आंबा काय माहीत नाही आहे, मग त्याला आपण म्हणतो अशा आकाराचा आंबा, हे असतं ना फळ, त्याला आंबा म्हणतात. त्याचा वास, असा वास घेऊन बघितला, असा वास असतो, तो आंबा असतो, असं त्याची चव असते. असं तिथं त्याला आपण एका गुणांच्या द्वारे त्या आंब्याची माहिती देतोय. आणि ही सगळी माहिती दिल्यानंतर त्या व्यक्तीला त्या आंब्याचं स्वरूप समजलं. आता त्या व्यक्तीला सगळं समजून, सगळे गुण समजून सांगितल्यानंतर जे ज्ञान झालं, तर ते ज्ञान समजून घेऊन तो बाजारात गेला आणि त्यांनी काय केलं, तिथं आंबे जिथं दिसत आहेत तिथं गेला आणि मला आंबा पाहिजे म्हणून त्याने तो आंबा घेतला किंवा आंबे त्यांनी विकत घेतले. आता तिथं आंबा जाणताना तो कसा जाणतोय, अखंड जाणतोय त्या आंब्याला. आता तिथं तो विचार करत नाही की ह्याचा रंग असा आहे, त्याचा रंग तसा आहे, किंवा आंबा असा असतो, ह्या आकाराचा असतो, ह्या वासाचा असतो, असा विचार करत नाही. आता त्याला झालेलं ज्ञान त्या आंब्याचं अखंड ज्ञान आहे. मग हे अखंड जे ज्ञान आहे, तर त्याला तिथं काय म्हटलेलं आहे, प्रमाण ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे अखंड ज्ञान होणं हे प्रमाण ज्ञानाचा विषय आहे. आणि अंशांशाने ज्ञान होणं किंवा अंशांशाने त्या वस्तूला जाणून घेण्यासाठी आपण एक गुण जाणून घेणं, तर ह्याला काय म्हटलेलं आहे, नय म्हटलेलं आहे. ती व्यक्ती आहे, कोणीतरी म्हटलं की हा माझा भाऊ आहे किंवा हा माझा मुलगा आहे, असं कोणाला तरी आपण ओळख करून दिली. मग आता हा माझा भाऊ आहे म्हणजे काय झालं, अखंड ते जीवद्रव्य आलं किंवा अखंड ती व्यक्ती आली. मग ह्याला काय म्हणायचं, प्रमाण ज्ञान. आता नय ज्ञानाच्या द्वारे काय म्हणणार, हा काय आहे, 5वीमध्ये शिकतोय, किंवा हा काय आहे, खूप हुशार आहे, हा खूप काय आहे, प्रामाणिक आहे, किंवा ह्याला खेळामध्ये खूप रुची आहे. अशा त्याच्या एका गुणाची नंतर आपण काय करून दिली, तिथं ओळख करून दिली. किंवा ह्याचा वर्गामध्ये नेहमी पहिला नंबर असतो, हा कधी खोटं बोलत नाही, किंवा हा घरामध्ये पण मदत करतो. जे त्याचे चांगले गुण आपल्याला वाटले, किंवा आता ह्याच्या विरुद्ध आपण वाईट पण बघू शकतो, हा खूप आळशी आहे, किंवा हा नीट अभ्यास करत नाही, हा वस्तू जागच्या जागी ठेवत नाही. म्हणजे हे एक गुण त्याचे जे बघतोय, गुण असतील किंवा दुर्गुण असतील, मग ते गुण एक जेव्हा बघतो तेव्हा ते काय झालं, नय झालं. आणि अशा सगळ्या गुणांनी किंवा दुर्गुणांनी ज्या व्यक्तीला आपण बघतोय, किंवा ही व्यक्ती ह्या गुणांनी आहे किंवा हे गुण ह्या व्यक्तीमध्ये आहेत, असं जेव्हा आपण बघतोय तेव्हा ती अखंड व्यक्ती म्हटली जाते. कळलं का, हा माझा मुलगा आहे, ह्याच्यामध्ये ती अखंड व्यक्ती झाली किंवा अखंड द्रव्य झालं. पण एका त्याच्या गुणाचं, एका त्याच्या काहीतरी विशेषतेचं किंवा दुर्गुणाचं आपण तिथं सांगतोय ना वर्णन करून, त्यावेळेस तिथं काय झालं, ते नयाच्या द्वारे तिथं सांगतोय की हा असा आहे. किंवा ओळखायचं आहे आपल्याला, तर तिथं शाळेत कुणाला तरी पाठवलं, माझ्या मुलाला घेऊन या, मग त्याचे काय खूण आहे, तर त्याच्या इथं काहीतरी तीळ आहे, किंवा त्याला चष्मा आहे, किंवा त्याच्याकडे अशा पद्धतीचं त्याचं बोलणं आहे, असं काहीतरी आपण तिथं काय करतो, एका गुणाचं वर्णन करून त्याची ओळख सांगतो. तर हे सगळं काय आहे, नयाच्या द्वारे आपल्याला जाणायचे काय, अखंड वस्तू जाणायची. अगोदर आपल्याला नयाशिवाय तर अखंड वस्तू जाणली जाणार नाही आहे. आता आपल्याला मुख्य कुठं वळायचं आहे, आपल्या स्वतःच्या जीवद्रव्याकडे. मग आपल्याला आजपर्यंत आपण बाहेरच्या गोष्टींना जाणण्यामध्ये अनंत काळ घालवला. शरीर गोरं आहे, काळं आहे, सुरूप आहे, म्हणजे कुरूप आहे, किंवा अजून निरोगी आहे, रोगी आहे, असं जे काही आपण त्या शरीराबद्दलचे विकल्प, सुंदर असं रंग आहे, तसा रंग आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला किती आकुलता केली. किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडं पैसा नाही आहे, मला अजून पैसा पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण जे काही केलं आहे, तर ते सगळं काय आहे, बाहेर किंवा परद्रव्याला जाणण्यामध्ये वेळ घालवलेला आहे. मग आता आपल्याला कुणाला जाणायचं आहे, स्वतःला जाणायचं आहे. स्वतःच्या घरामध्ये काय काय आहे हे आपल्याला आजपर्यंत माहीतच नाही, आणि त्यामुळे आपण काय करतोय, दुसऱ्याच्या घरामध्ये तोंड घालतोय, आणि दुसऱ्याच्या घरामध्ये तोंड घातलं की तिथं मार मिळतोय, तिथं शिक्षा होतीये. मग आता त्या शिक्षेला जर आपल्याला भोगायचं नाही, तर आपलं काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, आपलं कसं आहे, गुण काय आहेत, किंवा काय आपलं वैभव आहे हे जाणायचे. तर हे जाणण्यासाठी आपल्याला साधन काय आहे, पहिल्यांदा नय आहे. नयाच्या द्वारे आपल्याला पहिल्यांदा जीवाला जाणायचे, आणि नयाच्या द्वारे जेव्हा आपल्याला ह्या जीवाचं स्वरूप समजणार आहे, तेव्हा जे ज्ञान असेल आपल्याकडे पूर्ण, तिथं जीवाबद्दलचं ज्ञान,
तर त्या ज्ञानाला तिथं काय म्हणणार आहे तेव्हा प्रमाण ज्ञान म्हणणार आहे. जेव्हा नयाच्याद्वारे आपण अखंड वस्तू समजून घेणार आणि समजून घेतल्यानंतरचं तिथं असलेलं ज्ञान, तर ते ज्ञान कुठलं आहे तेव्हा प्रमाण ज्ञान आहे. मग जीव कसा आहे? ज्ञानस्वरूपी आहे. जीव कसा आहे? सुखाचं आगर आहे, किंवा जीवामध्ये काय आहे? अजून अनंत शक्ती आहे, जीवामध्ये अस्तित्व गुण आहे, जीवामध्ये वस्तुत्व गुण आहे. म्हणजे हे सगळे जीवाचे गुण बघताना आपण काय करतोय? नयाचं माध्यम वापरतोय किंवा नयाचं साधन म्हणून वापर करतोय. आणि मग जेव्हा नयाच्याद्वारे आपल्याला पूर्ण आपल्या जीवाचं स्वरूप समजणार आहे की मला माझ्या जगण्यासाठी परद्रव्याची गरजच नाही आहे किंवा परद्रव्यामध्ये माझं सुखच नाही आहे. माझं सुख कुठं आहे? माझा सुखगुण माझ्या जीवद्रव्यामध्ये आहे. हे आपल्याला कशाच्याद्वारे कळणार आहे? नयाच्याद्वारे कळणार आहे. आणि जेव्हा ह्या नयाच्याद्वारे संपूर्ण आपल्या आत्मस्वरूपाला आपण जाणणार, आपल्या आत्मस्वरूपाचं आपल्याला श्रद्धान होणार, तेव्हा तिथं आपल्या आत्मस्वरूपाचं अखंड ज्ञान, अखंड श्रद्धान आणि अखंड अनुभव आपल्याला होणार आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? प्रमाण म्हटलेलं आहे. म्हणून प्रमाणद्वारा निश्चित हुई वस्तु के एक द्वेष को जो ज्ञान ग्रहण करता है उसे नय कहते हैं. जो प्रमाण द्वारा निश्चित हुए अनंत धर्मात्मक वस्तु के एक एक अंग का ज्ञान मुख्यता से कराता है सो नय है. हा नय काय करतो? आपल्याला त्या वस्तूमध्ये असलेल्या अनंत गुणांना, अनंत धर्माला किंवा अंग, त्याला काय म्हटलेलं आहे? अंग म्हटलेलं आहे. म्हणजे त्या द्रव्याचा जो गुण आहे तो त्याचा अंग आहे, तो त्याचा भाग आहे. जसं आता हात आहेत, आपल्या शरीराचं अंग आहे की नाही, किंवा त्यालाच गुण म्हटलं जाईल, किंवा ते माझं काय आहे तर एक भाग म्हटला जाईल. तसं जीवामध्ये किंवा अन्य सर्व द्रव्यामध्ये त्या वस्तूचे जे धर्म आहेत त्यालाच त्या वस्तूचं अंग पण म्हटलं जातं, किंवा त्याचे ते अवयव आहेत असं पण म्हटलं जातं. आता हे शरीर कशाने बनलं आहे? डोळे आहेत, कान, नाक, हात, पाय, हे सगळं काय आहेत? ह्या शरीराचे अवयव आहेत. मग तसं जीव कशापासून बनला आहे? ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती, वीर्य, हे सगळे काय आहेत? जीवाचे अवयव म्हटले जातील किंवा अंग म्हटले जातील, धर्म म्हटलं जाईल, गुण म्हटलं जाईल. हे वेगळे वेगळे जरी तिथं शब्द आले तरी आपल्याला ते शब्द काय दाखवत आहेत? अखंड आत्मा, अखंड जीव द्रव्य, त्या शब्दांच्या किंवा त्या गुणांच्या, त्या अवयवाच्याद्वारे त्या अखंड जीवद्रव्याचं तिथं काय होणार आहे? आपल्याला ज्ञान होणार आहे. आणि हे ज्ञान नयाच्याद्वारे होतंय. नयाच्याद्वारे आपण काय करतोय? अखंड वस्तूला जाणतोय, अखंड द्रव्याला जाणतोय, स्वतःच्या जीव स्वरूपाला जाणतोय, परद्रव्याच्या स्वरूपाला जाणतोय. आणि हे जाणून काय फायदा होणार आहे? तिथं आपलं श्रद्धान पक्क होणार आहे. अरे माझ्यामध्ये इतकं अनंत ज्ञान आहे, माझ्यामध्ये अनंत सुख आहे, किंवा परद्रव्यामध्ये सुख पण नाही आणि ज्ञान पण नाही. शरीरामध्ये आहे का सुख? शरीरामध्ये आहे का ज्ञान? मग आपण काय करतोय? ते सुख, ते ज्ञान आपण बाहेर शोधायला जातोय, बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करतोय. का मिळवण्याचा प्रयत्न करतोय? तर आपल्याला वाटते की ते बाहेर आहे. शरीरामध्ये सुख आहे, शरीरामध्ये म्हणजे हे जे 5 इंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांच्याद्वारे आपल्याला सुख मिळतंय, अशी आपली काय आहे? ही चुकीची मान्यता आहे, चुकीचं ज्ञान आहे. म्हणजेच कसलं ज्ञान आहे? मिथ्या ज्ञान आहे. कारण म्हणजे ते ज्ञान सम्यक नाही आहे. सम्यक नाही आहे कारण इथं काय आहे? विपरीतता आहे. त्याच्यामध्ये विपरीतता हा काय आहे? तर दोष आहे. म्हणून तिथं त्याला सम्यक ज्ञान म्हणता येणार नाही. मग हे सम्यक ज्ञान आपल्याला ह्या नय आणि प्रमाणाच्याद्वारे होणार आहे. आणि हे ज्ञान झाल्यानंतर आपल्याला आपलं वैभव समजणार आहे, आपलं काय नाही ते समजणार आहे. मग जो आपलं नाही, हे माझं नाही असा निर्णय झाल्यानंतर जे आपलं नाही आपण त्याचा त्याग करणार आहे. जे आपलं नाही आपल्याला कळल्यानंतर आपण काय करतो? नको, हे माझं नाही आहे. कधी ज्याचं त्याचं आपण ज्याला त्याला देऊन कधी एकदा टाकतोय, असं तिथं काय होतं? आपल्याला आतून भाव होतात. जे आपलं नाही ते आपल्याला भोगायचे भाव होतात का? नाही. जे माझं नाही ते मला नकोच. कधी ज्याचं त्याचं आहे त्याला दिलं म्हणजे माझं उलट काय होणार आहे? डोक्यावरचं माझं ओझं कमी होणार आहे, अशी आपल्याला आतून उपरती होते. म्हणजेच तिथं काय पाहिजे? आपल्याला सम्यक ज्ञान पाहिजे. ह्या सम्यक ज्ञानाच्याद्वारे मला माझं काय आहे आणि माझं काय नाही
ह्याचा निर्णय, ह्याचं श्रद्धान होणार आहे. आणि मग जे माझं नाही ते सोडल्यानंतर त्याच्यामुळं मला आजपर्यंत जी शिक्षा होत होती तर ती शिक्षा मला व्हायचं बंद होणार आहे. म्हणजे आपलं केवढं मोठं दुःख नष्ट होणार आहे, लक्षात येते का? मग हे आजपर्यंत आपल्याला योग्य ज्ञान झालं नाही, कारण तिथं प्रमाण नाही. प्रमाण ज्ञान नाही म्हणजेच काय आहे? सम्यक ज्ञान नाही. म्हणून आपण पैशातून सुख मानतोय. पैसा भरपूर असेल तर मला काय होणार आहे? तिथं सुख होणार आहे. मग ते पैसा मिळवण्यासाठी, त्या धनासाठी आपण किती आकुलता करतोय, कळतंय का? पैसा असेल तर मग मी सुखी, मला 5 इंद्रियांचे भोग भरपूर मिळणार, त्या पैशाच्याद्वारे मला पाहिजे ते सुख मी मिळवू शकणार. ह्या सगळ्या आपल्या चुकीच्या मान्यता ह्या नय आणि प्रमाण ज्ञानाच्याद्वारे नष्ट होणार आहेत. मग त्या पैशासाठी किती आकुलता, मग घरामध्ये किती कटकटी होतात किंवा काय होतं, मग आपण त्या पैशाला सांभाळण्यासाठी आकुलता, सुरक्षा व्हावी म्हणून सतत त्याच्यासाठी प्रयत्न. मग कोण खर्च करतंय त्याच्यावर बंधनं घालण्यासाठी, किंवा तिथं आपण रागद्वेष करतोय, त्याच्याबद्दल आपण तिरस्कार करतोय, किती सांगितलं तरी ऐकत नाही म्हणून तिथं आपण स्वतःला पण त्रास करून घेतोय आणि दुसऱ्याला पण त्रास करतोय. पण तिथं जर आपल्याला कळलं की पैशामध्ये सुख नाहीच, किंवा ह्या बाहेरच्या भोगांमध्ये, ह्या बाहेरच्या वस्तूंमध्ये, शरीरामध्ये, 5 इंद्रियांच्या भोगामध्ये सुख नाहीच, हे आपल्याला ह्या नय आणि प्रमाणाच्याद्वारे समजल्यानंतर आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार का? नाही. ते तर परद्रव्य झालं. मग त्याच्यामुळं मला परद्रव्य झालं म्हणून ते सोडण्याचा तिथं भाव होणार, म्हणजेच त्याच्याबद्दल मला रागद्वेष होणार नाहीत. रागद्वेष नाही झालं की आकुलता होणार नाही, आकुलता नाही झाली की तिथं दुःख होणार नाही. म्हणजे परद्रव्य सोडावं लागलं का सुटलं गेलं? परद्रव्याबद्दलची आपली जी काही भावना, त्याच्याबद्दलची आपल्या चुकीच्या मान्यता सोडाव्या लागल्या की सुटल्या? काय होणार आहे? आपोआप सुटणार आहेत. म्हणून हे ज्ञान का महत्त्वाचं आहे? हे ज्ञान आपल्याला ह्या सगळ्या दुःखातून, कषायातून, आपल्या पुढच्या सगळ्या संकटातून आपल्याला वाचवणार आहे. ज्या गोष्टीमध्ये आपण आपलं अस्तित्व मानून बसलोय, ज्या गोष्टीमध्ये आपण आपलं सुख मानून बसलोय, मग त्या गोष्टीसाठी आपल्याकडून राग द्वेष कषाय होणार नाहीत. म्हणजे प्रमाण आणि नय समजून घेतल्यामुळं आपल्याला हे सगळे आपल्या जीवनामध्ये, रोजच्या आचरणामध्ये, रोजच्या संयोगामध्ये हे सगळे बदल आपले आपोआप होणार आहेत. आणि हे बदलच आपल्याला काय करणार आहेत? आपली शांती, सुख, समाधान आपल्याला मिळवून देणार आहेत. लक्षात येते का? म्हणजे हे सम्यक ज्ञान जे आहे ते सम्यक ज्ञान इतकं महत्त्वाचं का आहे? ह्याच ज्ञानाने आपलं सगळं कर्म नष्ट होणार आहे. आणि हे ज्ञान नसेल तर आपण कितीही व्रत, नियम, संयम केलं तरीसुद्धा तिथं काय होणार आहे? ते कर्म संपणार नाहीत. म्हणजे ज्ञानीचं कर्म कसं म्हटलेलं आहे? एका क्षणामध्ये अनंत कर्म संपते. आणि अज्ञानीचं कोटी जन्म तप केलं, कोटी जन्मामध्ये आपण तप करत राहिलो तरीसुद्धा त्या कोटी जन्मामध्ये जेवढी कर्माची निर्जरा होणार नाही तेवढी कर्माची निर्जरा ज्ञानीची एका समयामध्ये होणार आहे. का होणार आहे? तर तिथं सम्यक ज्ञान आहे. तिथं पराबद्दल, धन, वैभव, शरीर, भोग ह्याच्याबद्दल तिथं काय नाही? सुखबुद्धी नाही, किंवा त्याच्यामुळं मी आनंदी, त्याच्यामध्ये माझं सुख, त्याच्यामध्ये माझं अस्तित्व, ही मान्यता आपली तिथं नष्ट होणार आहे. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला तिथं एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व राहणार नाही. म्हणून हे सम्यक ज्ञान किंवा हे ज्ञान, प्रमाण ज्ञान हे काय आहे? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे नयसुद्धा कसं आहे? सम्यक ज्ञानाचा अंश आहे. नयामध्ये पण सम्यकपणा आहे, तिथं मिथ्यात्व नाही. जर तिथं मिथ्यात्व असेल तर त्याला नय म्हटलं जाणार नाही, त्याला नयाभास म्हटलं जाईल. जर मी असं मानलं की पैशामधून मला सुख येतं आहे तर तिथं ते नय नाही आहे कुठला. तसं ज्ञान आहे म्हणून आपण तसं मानतोय किंवा तसं मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मग ते नय झाला का? त्या पैशामध्ये म्हणजे एका कुठल्या तरी वस्तूमध्ये आपण आनंद मानतोय, मग तो नय ज्ञान झालं का? त्याच्यामधून मला सुख येतं हे ज्ञान आहे ना आपल्याला, पण ते ज्ञान कसं आहे? सम्यक आहे का? नाही आहे. म्हणून ते नयसुद्धा कसा झाला? तिथं मिथ्या झाला, किंवा तिथं मिथ्या पण नाही, त्याला नयाभास असं म्हटलं जातं. म्हणून जसं आहे तसं ज्ञान नयाच्याद्वारे होणार आहे, किंवा त्या नयाच्याद्वारेच आपल्याला अखंड वस्तू समजणार आहे, अखंड वस्तूचं स्वरूप समजणार आहे.
वस्तुओं में अनंत धर्म है. अनंत धर्म म्हणजे काय? अनंत गुण आहेत. इसलिए उनके अवयव अनंत तक हो सकते हैं और इसलिए अवयव के ज्ञान रूप नय भी अनंत हो सकते हैं. म्हणजे जेवढे त्या वस्तूमध्ये धर्म आहेत, जेवढे त्या वस्तूचे अवयव आहेत, जेवढे त्या वस्तूचे गुण आहेत, एका एका गुणाला धरून एक एक नय होणार आहे. अनंत गुण आहेत. मग एका गुणाला जाणलं एक नय झाला, दुसऱ्या गुणाला जाणलं दुसरा नय झाला, असं अनंत गुणाला जाणलं अनंत नय झाले. म्हणजे नयसुद्धा किती आहेत? अनंत आहेत. का अनंत आहेत? कारण वस्तूमध्ये गुण अनंत आहेत आणि त्या वस्तूच्या एका एकाला गुणाला एक एक नय जाणतोय, म्हणून नयसुद्धा किती आहेत? तर अनंत आहेत. श्रुतज्ञान श्रुत प्रमाण के विकल्प भेद या अंश को नय कहते हैं. आता हा नय जो आहे, नय म्हणजे काय? एका अंशाला जाणतो, ज्ञान करतो, वस्तूच्या एका अंशाचं एका गुणाचं ज्ञान करतो, त्याला नय म्हटलेलं आहे. मग आता हा नय जो प्रकार आहे ना, तर तो नय कुठं आहे? जे ज्ञानाचे 5 भेद आहेत. ज्ञानाचे 5 भेद कुठले आहेत? मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान. हे ज्ञानाचे 5 भेद आहेत. ह्या 5 भेदामध्ये नय कुठल्या ज्ञानाचा आहे? तर नय फक्त श्रुतज्ञानामध्येच असतात. काय सांगितलंय? आता श्रुतज्ञान कशाला म्हणायचं वगैरे हे समजल्यानंतर आपल्याला नय आणखीन विशेष लक्षात येईल. नय मतिज्ञानामध्ये नाहीत, अवधी, मनपर्यय, केवल ज्ञानामध्ये नय नाहीत. नय फक्त कुठं आहेत? श्रुतज्ञानामध्येच नय आहेत. आता श्रुतज्ञानामध्येच नय काय आहेत थोडक्यात आपण बघूया. मतिज्ञान काय करतं? हे सगळे ज्ञानाचेच भेद आहेत. म्हणजे मतिज्ञानाद्वारे पण ज्ञान होते, श्रुतज्ञानाद्वारे पण ज्ञान होते, अवधिज्ञानाच्या द्वारे पण ज्ञान होते, मनपर्यय केवल ज्ञानाच्या द्वारे पण काय होतं आहे? ज्ञानच होते. पण ज्ञान होत असताना त्या ज्ञानाची काहीतरी वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. ज्ञानच होते, पण ज्ञान होत असताना त्या ज्ञानाच्या प्रत्येक ज्ञानाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याला काय आहे? मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान अशी वेगळी वेगळी ज्ञान आहेत. किंवा मुख्यतेने ज्ञान एकच आहे, पण त्या ज्ञानाच्या वैशिष्ट्यावरून त्याचे वेगळे वेगळे 5 प्रकार केलेले आहेत. तर मतिज्ञान काय करतंय? मतिज्ञान सामान्यपणे जाणते. मतिज्ञान काय करते? सामान्य जाणते. काय? हा हात आहे, हे फक्त दिसला. काय दिसला? हात दिसला किंवा एक अवयव दिसला. मग हे अवयव दिसला किंवा हात दिसला, जे काही दिसलं, तर ते जे दिसलं हे ज्ञान झालं. तर ते कशाच्याद्वारे झालं? किंवा त्या ज्ञानाला काय म्हटलं आहे? मतिज्ञान असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्या पुढं जाऊन जे ज्ञान होते त्याचं विशेष ज्ञान होते. जी काही वस्तू आपण पाहिलं, आता आपण काय पाहिलं होतं? हात पाहिला. मग आता विशेष ज्ञान ह्याच्यामध्ये काय होणार आहे? की हा काय आहे? तर काय? हात 5 बोटं आहेत किंवा नख आहेत किंवा ह्या हाताला काही रंगलेला नाही किंवा रंगलेला आहे, मेहंदी लावलेली आहे, हे त्याच्यामधलं विशेष ज्ञान आपल्याला होते. मग हे जे विशेष ज्ञान होते तर ते कुठं होतं आहे? श्रुतज्ञानामध्ये होते. मग आपण एक एक गुण बघतोय की नाही? हा हात कसा आहे? 5 बोटांनी बनलेला आहे. किंवा ह्याच्यामध्ये काय आहेत? 5 बोटं जी आहेत ती वेगळ्या वेगळ्या आकाराची आहेत. एकाला अंगठा म्हणतात, एकाला करंगळी म्हणतात, तर्जनी म्हणतात, किंवा असं जे जे काही त्याचं नाव आहे, असं प्रत्येकाचं आपण वैशिष्ट्य एक जे वैशिष्ट्य बघतोय, एक जो त्याच्यामधलं आपण विशेष बघतोय, म्हणजेच त्याच्यामधला विशेष आपण गुण बघतोय. म्हणजेच काय आहे? हे नय आहेत. म्हणजे विशेष ज्ञान जे होतं आहे त्याला श्रुतज्ञान म्हटलं आहे. आणि त्या श्रुतज्ञानाच्या द्वारे आपण एक एक गुणाला जाणतोय, एक एक विशेष आपल्याला तिथं ज्ञान होतं आहे. म्हणजेच काय होते? ते नयाच्या द्वारे आपण त्या वस्तूला किंवा त्या जे काही द्रव्य आहे किंवा जे काही आपल्या समोर आहे त्याला आपण विशेष जाणतोय. तर ते कशाच्याद्वारे जाणतोय? नयाच्या द्वारे जाणतोय. म्हणजे श्रुतज्ञान होते ते कशाच्याद्वारे होते? नयाच्या द्वारे होते. म्हणून तिथं काय म्हटलं आहे? नय हा श्रुतज्ञानाचा भेद आहे. भेद आहे म्हणजेच त्याला भेदाला दुसरं नाव काय आहे? विकल्प पण म्हटलंय. मला माझ्या मनामध्ये आता आपण हे जे काही वेगळे वेगळे गुण बघितले तर ते काय आहेत? वेगळे वेगळे गुण आहेत, वेगळे वेगळे विकल्प आहेत.
किंवा वेगळे वेगळे प्रकार आहेत असं आपण म्हणतो. तर तेच काय आहे, भेद किंवा अंश किंवा विकल्प असं म्हटले जातात. मग नय हा कुठल्या ज्ञानाचा विषय आहे? श्रुतज्ञानाचा विषय आहे. अवधिज्ञानामध्ये पण हे विकल्प नाही आहेत, मनपर्य ज्ञानामध्ये पण नाही आहेत, केवळ ज्ञानामध्ये जर असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून श्रुतज्ञानामध्येच फक्त नय आहेत, कारण श्रुतज्ञानामध्ये विशेष जाणलं जातं. जे मतिज्ञानामध्ये आपण सामान्यपणे जाणलं होतं, हा मुलगा आहे एवढं आपल्याला मतिज्ञानाच्या द्वारे समजलं, ज्ञान झालं. पण श्रुतज्ञानाच्या द्वारे हा मुलगा 5वीत आहे, हा मुलगा ह्या शाळेत शिकतो, हा मुलगा हुशार आहे, हा मुलगा ढ आहे, ह्या मुलाला ही गोष्ट आवडते, असं विशेष आपण जे जाणतो तर ते आपण श्रुतज्ञानाच्या द्वारे जाणतो. म्हणजेच एका गुणाच्या द्वारे जाणतोय, एका गुणाला जाणतोय. म्हणजेच तिथं काय आहे, नयाच्या द्वारे आपण त्या मुलाला जाणलं. मग सगळंच जेव्हा आपल्याला त्या मुलाबद्दलचं ज्ञान होणार तेव्हा आपण तिथं काय म्हणणार, त्या मुलाला पूर्णपणे समजून घेतलं आहे आपण. मग तिथं म्हणणार त्या मुलाचं अखंड ज्ञान झालं. म्हणजेच आपल्याला तिथं प्रमाण ज्ञान झालं. लक्षात येतंय? असा महान ग्रंथ म्हटलेला आहे. का महान म्हटलंय? की म्हणजे इतकं असं सगळं, म्हणजे सगळी जिनवाणी त्याच्यामध्ये गर्भित आहे, सगळे अनुयोग त्याच्यामध्ये गर्भित आहेत. म्हणून आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण आपल्याला अगदी सूक्ष्म, म्हणजे जेवढं शक्य आहे, मला पण फार समजते असं नाही, पण जेवढं आपल्याला सखोल जाता येईल तेवढं आपल्याला त्याचं विशेष ज्ञान होणार आहे. मग नाही समजलं तर तुम्ही सांगायचा प्रयत्न सांगा मला. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. आपण आजपर्यंत सगळं करत आलोय, अनादी काळापासून करत आलोय. फक्त ह्याला नाही म्हणायचं, ह्याला प्रमाण म्हणायचं, किंवा हे काय मिथ्या आहे, काय सम्यक आहे, हे कधी आपण ह्या भानगडीत पडलो नाही. जे दिसतंय त्याच्याबद्दल आपण विपरीत निर्णय केला. हे शरीर म्हणजे मी, ह्या शरीरामध्ये जे संयोग आहेत ते माझे, किंवा हे मला कसे आहेत, हे असेल तर मी सुखी, हे नसेल तर मी दुःखी, हे झालं माझं नुकसान म्हणून मी दुःखी, हे मला भरपूर माझ्यासोबत राहिलं म्हणून मी सुखी, पैसा आहे तर सुखी, मग त्याच्यासाठी उपाय, हे सगळं आपण काय करत गेलो आहे, एक मूळ चुकल्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या चुकत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं उत्तर काय आलेलं आहे, चुकीचं आलं आहे. उत्तर चुकलं तर आपल्याला मार्क काय मिळणार, 0. त्यामुळं सगळं चुकल्यामुळं आपल्याला सुख काय मिळालं, 0. सगळं काय झालं आहे, चुकत गेलेलं आहे. त्यामुळं आता आपल्याला हे फक्त म्हणूनच जे जसं आहे तसं जाणणं, हे आपल्याला वाचताना किंवा ऐकताना खूप आपल्याला वाटतं काय, जे जसं आहे तसं जाणायचं आहे. पण जेवढं आपण खोल शिरायला जातो ना, तेवढं आपल्याला कळत जातं की अरे आपण समजतोय काय, आहे काय, किती चुकत आलेलं आहोत. हे आपल्याला आपल्याच चुका कळतात आणि मग बदलायची तिथं आपल्याला म्हणजे निर्णय घ्यायचा आहे किंवा निर्णय घेतला जातोय, तर ते सम्यक ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. लाख रुपयाची, पण जिनवाणी अमूल्य आहे. अमूल्य म्हणजे समयसार नावाचा जो ग्रंथ आहे, तर राजचंद्रजी त्यांना तो ग्रंथ कुणीतरी आणून दिला. तोपर्यंत त्यांना तो ग्रंथ माहीत नव्हता. एक वैष्णव जातीचे, त्यांना तो ग्रंथ कुणीतरी त्यांच्या दुकानात आणून दिला. त्यांनी त्या ग्रंथाला थोडंसं वाचलं आणि आणून ज्यांनी त्या ग्रंथ दिला होता ना, त्यांनी तो विकायला आणला होता. त्याला काय गरज असेल काय असेल माहीत नाही, आपल्याला ते देणं घेणं नाही आहे. तर त्या ग्रंथातला थोडासा भाग वाचला आणि ते हिरे माणिक मोतीचे व्यापारी होते. कोण, राजचंद्रजी. तर त्यांनी अशा मुठभरून मोहरा उचलल्या आणि त्याला दिल्या. एक पुस्तकाला दिलं, फक्त समयसार नावाच्या पुस्तकाला. तर त्या माणसाला आणून देणाऱ्याला त्यांनी अशा मुठभरून मोहरा दिल्या. तर तो माणूस म्हणला, इतके पैसे नको मला, एवढं धन नको मला, खूप देताय तुम्ही. तर ते काय म्हणले माहिती का, ह्या समयसारमध्ये एका अक्षरासाठी जर एक हिरा दिला मी, तरीसुद्धा त्या शब्दाचं मोल होऊ शकणार नाही. काय सांगितलं त्यांनी, एका अक्षराची किंमत एवढी आहे की एका अक्षरासाठी मी एक हिरा जरी दिला तरीसुद्धा त्या ग्रंथाची किंवा त्या शब्दाची किंमतच होऊ शकणार नाही. इतका हा ग्रंथ अमूल्य आहे. म्हणजेच त्या ग्रंथातून आपल्याला जे ज्ञान किंवा आपल्याला जे त्या ज्ञानाच्याद्वारे सुख मिळणार आहे ते किती अमूल्य असेल. आणि आपण ह्याच्याकडे काय करतोय, सरळ दुर्लक्ष, सरळ पाठ फिरवतोय. किती जण आहेत आपल्या ग्रुपमध्ये, किती जण आहेत हजर आत्ता, 33 का 34 जण आहेत फक्त.
80च्या पुढं ग्रुपमध्ये आपल्या लोक आहेत. म्हणजे मला कुणाला नावं ठेवायची नाहीत, प्लीज असं समजू नका. मला एवढं वाटतं की आपल्याला जिनवाणीचं महत्त्व नाही आहे. आपल्याला शिकायला मिळते किंवा आज पंचम काळामध्ये इतकं आपल्याला दुःख आहे, मग त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला इथं समोर आहे, पण त्याचा आपण लाभ घ्यायची आपली अजून काय नाही आहे, तयारी नाही आहे किंवा तेवढं जिनवाणीचं महत्त्व नाही आहे. म्हणून त्या जिनवाणीला सोडून आपण ज्या काय अशा निकृष्ट गोष्टी आहेत किंवा ज्याला काही मूल्य नाही आहे अशा गोष्टींसाठी आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ खर्च करतोय. बस अजून काय सांगायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा स्वतःच्या अमूल्य अशा वैभवाला जाणा. हा मी अनंत गुणस्वरूपी जीव आहे. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत. या अनंत गुणांच्या द्वारे मला अनंत सुखाची प्राप्ती होणार आहे. जाणा परद्रव्यापासून भिन्न स्वतःच्या अस्तित्वाला, स्वतःच्या घराला जाणा. असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर आहे. हे बाहेरचे जड वैभव, घरदार माझे नाही. निर्णय करा. स्व आणि पर यांना जाणून स्वलाच ग्रहण करायचे आहे. अनंत गुणस्वरूपोऽहम्, अनंत सुखस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.